माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी विधानसभा विधेयक 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 19 मोटर वाहन सुधारणा विधेयक मांडलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक माहिती त्यांनी या सभागृहाला दिलेली आहे। त्याचबरोबर आमचे मित्र अभिजित पाटील यांनी सुद्धा ज्या काही समस्या त्यांच्या समोर घडलेल्या आहेत आणि त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे। खरं तर सुधीर भाऊ असे विधेयक मांडत असताना या खात्याचा मंत्री म्हणून नव्हे तर ह्या विधिमंडळाचा जबाबदार सदस्य आणि त्याबरोबर या भारताचा नागरिक म्हणून तुमच्या सगळ्या भावनांशी मी 100% सहमत आहे। पण आपल्यालाही कल्पना आहे की एखाद्या सरकारचा त्या खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना काही केंद्राचे नियम, काही राज्याचे नियम आणि त्या नियमाच्या आधारे आपण डिपार्टमेंटच्या लोकांकडून सगळी कारवाई करून घेतो। ही वस्तुस्थिती आहे की आपल्या राज्यामध्ये अपघातांमध्ये जे मृत्युमुखी पडलेले त्यांचं संख्या जी आहे 15,674 आहे आणि देशातील संख्या ही 1,50,000च्या वर आहे। म्हणजे जगामध्ये आपल्या भारताचा ह्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या म्हणजे जगामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावर आहे। हे खरं तर आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त सुरक्षितता आपल्या वाहन चालकांना कशी मिळेल आणि जास्तीत जास्त ह्या राज्यामध्ये अपघातांची संख्या कमी होईल आणि जे असे चुकीच्या पद्धतीनं गाड्या चालवतात, दारू पिऊन गाड्या चालवतात त्यांच्यावर कशी कारवाई करता येईल ह्यासाठी परिवहन खातं प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतं। सुधीर भाऊंच्या सगळ्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की त्यांचा रोग परिवहन खात्यापेक्षा उत्पादन शुल्क खात्यावर जास्त आहे। कारण 35 ते 36 हजार कोटी रुपये ह्या एक्साईजच्या माध्यमातून राज्याला मिळतात, परंतु तरी सुद्धा तो एक शासनाचा भाग आहे आणि गाडी चालवताना दारू पिणं आणि त्या दारू पिल्यामुळे अपघात होणं हे खरोखर भयंकर आहे। आजपर्यंतचा अनेक आपण वृत्तपत्रांच्या माध्यमातून आता तर वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं बघत असतो की इथे हा अपघात घडला, तिकडे हा अपघात घडला। एखादा मोठा सिने कलावंत असेल तर त्याला पहिल्या पानावर बातमी दिली जाते किंवा ब्रेकिंग न्यूज ती होते, किंबहुना ते त्याचं प्रकरण ड्रिंक अँड ड्राईव्हचं 15-20 वर्ष चालतं, मग त्याला त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा काही प्रकरणात शिक्षा होते, काही प्रकरणात शिक्षा होत नाही, कारण कायदाच तसा आहे। ह्या कोर्टातून त्या कोर्टात, त्या कोर्टातून त्या कोर्टात असं चालत असताना ती चालत राहते। अध्यक्ष महोदय, खरं तर मोटर वाहन अधिनियम 1988 क्रमांक 185 अन्वये दारू पिऊन गाड्या चालवताना आढळल्यास आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्याचं लायसन्स ताबडतोब सुधीर भाऊ रद्द करण्यात येतं, निलंबित करण्यात येतं। त्यानंतर ते प्रकरण आपण कोर्टातही पाठवतो। परंतु ह्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावनांचा विचार करून भविष्यामध्ये हे जुने कायदे आहेत, त्यामध्ये अजून काही बदल करता येईल का ह्याकडे सुद्धा परिवहन मंत्री म्हणून लक्ष देणं मी माझं कर्तव्य समजतो। कारण हे सगळे अधिकार जे आहेत ते केंद्र शासनाचे आहेत, परंतु केंद्र शासनाचे अधिकारी म्हणून राज्य शासनानं काहीच करायचं नाही हे पण ते योग्य नाही। आपण आपल्या माध्यमातून केंद्र शासनाला जर त्या संदर्भात या कायद्यामध्ये काही सुधारणा करण्याची विनंती केली तर निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा होऊ शकते। आणि आपल्यालाही कल्पना आहे की केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी हे, मी जरी त्यांचा सहकारी असलो तरी सुधीर भाऊने जर एखादा शब्द त्यांच्याकडे टाकला तर ते कुठल्याही शब्दाला ना बोलत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यासाठी सुधीर भाऊ आम्ही तुमच्या सोबत राहू। मद्यप्राशनामुळे होणारे रस्ते अपघात आणि मृत पडणाऱ्या नातेवाईकांना किंवा जबर जखमी जर कोणी झालं असेल तर मोटर वाहन अधिनियमाचे 1988 चे कलम
हिट अँड हँड रन अपघातात भरपाई देताना 2 लाख रुपयाची तरतूद आहे आणि रस्ते अपघात निधीतून 50,000 रुपये जर जखमी कोणी असेल तर त्याला मिळाले जाते. आपलं म्हणणं आहे की ते 2 लाख रुपयाच्या ऐवजी ते 50 लाख करावं आणि जे 50,000 आहे त्याऐवजी 10 लाख करावं. परंतु तुम्हालाही तीच कल्पना आहे की ह्यापेक्षा खरं तर जबरदंड व्हायला हवा. परंतु कायद्यापुढे आता जे जुने कायदे आहेत त्यापुढे आपण काही करू शकत नाही. परंतु निश्चितपणे ह्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण ह्यामध्ये अजून काही वाढ करता येईल का किंवा अजून काही त्यामध्ये बदल करता येईल का याच्यासाठी प्रयत्न करू. अनेक प्रयत्न आजपर्यंत ह्या परिवहन खात्याचा मंत्री म्हणून सुधीर भाऊ केलेला आहे. मला कल्पना आहे की MSRTC म्हणजे परिवहन विभागाचा मंत्री आणि त्याचबरोबर ST महामंडळाचा अध्यक्ष ह्या नात्यानं मला फार मोठ्या प्रमाणात जाणवत होतं की एखादा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवतो तेव्हा त्याच्या पाठीमागे एक मोटरसायकल असेल तर एक जण बसलेला असतो. जर कार चालवत असेल तर त्याच्या पाठीमागे अजून 3 जण बसलेले असतात, बाजूला एक जण बसलेला असतो. रिक्षा चालवत असेल तर त्याच्या मागे 3 जण बसलेले असतात. परंतु ST चालवत असताना त्याच्या पाठीमागे जवळजवळ 50 लोक बसलेले असतात. आणि त्यामुळे ST चालवत असताना कुठलाही ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालू नये यासाठी मी फार मोठ्या प्रमाणात अल्कोहोल टेस्ट त्यांची करतोय. एक आम्ही नवीन सिस्टीम आता आणलेली आहे की ज्या नवीन गाड्या आम्ही घेणार आहोत सुधीर भाऊ त्या सगळ्या नवीन गाड्यांमध्ये आम्ही जास्तीत जास्त ड्रग ॲनालायझर यंत्र खरेदी करतोय आणि त्याचबरोबर एक सिस्टीम अशी बसवतोय की जर ड्रायव्हर गाडीमध्ये STच्या गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणून बसला तर जोपर्यंत त्याचं सत्यता आपण जाणवत नाही किंवा सत्यता बघत नाही की तो दारू पिऊन नाही बसलेला आहे, दारू पिऊन जर बसलेला असेल तर ST ती चालूच होणार नाही असे यंत्र आता सुधीर भाऊ आलेलं आहे आणि नवीन येणाऱ्या आम्ही सगळ्या गाड्यांमध्ये ते यंत्र बसवतोय. आणि त्यामुळे अतिशय चांगली सुधारणा ST महामंडळाच्या गाड्यांमध्ये करत असताना ती खाजगी गाड्यांमध्ये सुद्धा कशा प्रकारे करता येईल आणि प्रामुख्याने बसेसमध्ये कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. प्रत्येक वेळेस ड्रग सेवनामुळे होणारे जे अपघात आहेत या अपघाताला कुठेतरी जरब बसावी त्यासाठी वेगवेगळे आम्ही नवीन योजना आखतोय आणि त्या योजनांच्या आधारे हे प्रमाण कमी कसे होईल यासाठी प्रयत्न करतोय. अनेक योजना ह्या मांडत असताना सुधीर भाऊ निश्चितपणे ज्या वेळेस आपली गरज असेल त्यावेळेस आम्ही आपल्याकडे मदत सहकार्य मागतो आणि ते सहकार्य आपण करत असतात. परंतु शेवटी काहीही झालं तरी नियम हा केंद्र शासनाचा आहे आणि केंद्र शासनाचा नियम असल्याकारणाने केंद्र शासनाच्या परवानगीने जर भविष्यामध्ये अजून याच्यामध्ये काही सुधारणा करता आली तर निश्चितपणे करू. पण परत एकदा आपल्याला सांगतो आपल्या भावना अतिशय चांगल्या आहेत. ज्या आपल्या भावना आहेत त्याच भावना माझ्या पण आहेत. पण कायद्या पुढे कुणीही मोठा नसतो. जर कायदा बदलायचा असेल तर आपल्याला केंद्र शासनाचे आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर या ठिकाणी आपण त्या कायद्यामध्ये काही बदल करता येऊन त्याचबरोबर ह्या सर्वसामान्य जनतेला जो जनता ह्या दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे कोणी जर अपघात झाला असेल आणि त्याला त्रास झाला असेल तर त्याला काही जास्तीत जास्त सुविधा कशी देता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. परत एकदा सुधीर भाऊ तुमच्याबद्दल मला एक कविता ह्या आमच्या सहकार्याने दिलेली आहे. जनतेचा विश्वास विकासाचा ध्यास कर्तृत्वाने घडविला नवा इतिहास चंद्रपूरची शान महाराष्ट्राचा मान सुधीर भाऊंना मानाचा प्रमाण. त्यामुळे असे सुधीर भाऊ जसं अभिजितने सांगितलं की तुमच्यासारख्या सिनियर सदस्यांचे विचार ह्या सभागृहात मांडत असताना जे आमचे विचार असतात किंवा आमच्या ज्या भावना असतात किंवा आम्हाला ज्या काही भविष्यामध्ये आपल्याकडनं शिकायला मिळते ते फार महत्त्वाचं असतं आणि अशाच पद्धतीने आपण ह्या विचार सभागृहामध्ये मांडावे. परंतु तरीसुद्धा आपण जे विधेयक ह्या ठिकाणी मांडलेलं आहे ते विधेयक महत्त्वाचं जरी असेल तरी आजच्या परिस्थितीमध्ये त्यावर निर्णय होऊ शकत नसल्याकारणानं फक्त चर्चा होऊ शकते आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढेही जाऊ शकतो. त्यामुळे आज जे मांडलेले विधेयक आहे ते आपण मागे घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो.